लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिक रोड परिसरातील देवळाली गावातील मतदान केंद्रावर गोंधळ उडाला असून शासकीय कर्मचारी पैसे वाटप करत असल्याचा आरोप करण्यात आलाय। संबंधित कर्मचाऱ्याला शिंदे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला असून नाशिक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलाय। सदर कर्मचारी धुळे येथील असल्याची माहिती समोर येते। उपस्थित संतप्त नागरिकांनी त्याच्या फोनची तपासणी केली असता त्यामध्ये तो सर्व भाजप उमेदवारांशी संपर्कात असल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे। या संपूर्ण प्रकरणामुळे देवळाली गावामध्ये गोंधळ उडाला असून या प्रकरणाची पोलिसांमार्फत चौकशी केली जाते। हा जो व्यक्ती आहे हा आमच्या इथे येऊन शासनाचं महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन पूर्ण फोटो व्यवस्थित बघून घ्या। हा व्यक्ती इथे पैसे वाटप करत असताना आमच्या कार्यकर्त्यांनी याला पावत्या सगट पकडलेला आहे पैसे पण, आणि याचे फोन चेक केले असता याच्या फोन मध्ये पोलीस डिपार्टमेंटच्या सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नंबर असून हा सतत वेळेवेळेला 5-5 मिनिटांनंतर त्यांच्या संपर्कात आहे। आणि बीजेपीचे जेवढे पण उमेदवार आहे आपल्या प्रभागातील त्या सर्वांशी याची रोजची कॉन्टॅक्ट आहे, रात्रीची कॉन्टॅक्ट आहे, दिवसाची कॉन्टॅक्ट आहे। आम्ही धरलेला आहे, आमच्याकडे व्हिडिओ आहे, आमच्याकडे फुटेज आहे का यांनी खिशातनं, आणि हा इथला स्थानिक नसून हा धुळ्याचा आहे, हा धुळ्यावरनं आलेला आहे। महाराष्ट्र शासनाचं कार्ड घेऊन डुप्लिकेट कार्ड सपकाळे नाशिक रोड PI, अनिल शिंदे PI पाचोरा, शांताराम घंटे नाशिक रोड अध्यक्ष, परत जयंत जाचक इथला उमेदवार आहे तो जयंत जाचक, प्रीतम संघवी यांच्या हे पोलिसांच्या मदतीने इथं गिरीश महाजनचे माणसं इथं पोलिसांच्या क्रमांक 21 पोलिसांच्या मदतीने काढून पैसे वाटप चालू आहे। बघून घ्या, हे बघून घ्या, स्लिप चालून पैसे वाटप बघा। हे कार्ड आहे डुप्लिकेट महाराष्ट्र शासनाचं कार्ड। हे कार्ड तुमचं आहे? कार्ड तुमचं आहे? कार्डशी माझा काही संबंध नाही। फोटो तुझा दिसतो, पावत्या काय? एक मिनिट तुम्ही वैयक्तिक कामासाठी आलात असं तुमचं म्हणणं आहे? तुम्ही कोणाकडे आलात कामासाठी त्याचं नाव सांगताय? माझं एक वैयक्तिक पोलीस स्टेशनचं काम होतं, मी 2 दिवसापासून त्या निमित्ताने कुठल्या पोलीस स्टेशनचं काम? नाशिक रोडला तुम्ही काय काम माझं वैयक्तिक काम होतं। काय काम? काही तक्रार होती, चौकशी होती, जबाब होता? अधिकाऱ्यांनी भेटलो की माझी वैयक्तिक अडचण मग इकडे बूथवर काय करत होता? बूथवर नाही आलो दादा मी। काय प्रकार? पब्लिकचं म्हणणं आहे हा व्यक्ती पैसे वाटप करत होता, तरी जे कोणी कंप्लेंट देईल त्यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल होईल। पुढे योग्य चौकशी पोलीस स्टेशन मार्फत होईल। सर 2 दिवसापासून जोरात त्या घरातून वाटप चालू आहे आणि या माणसाला तिथूनच जाताना बघितलं आणि आमच्या मुलांनी त्याचा पिछा करत इथपर्यंत आले आणि मग तिथे याचे सगळे कारनामे उघडकीस आले। ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।